हॅलो फ्रेंड, आता आम्ही तुळजापूर बघायला. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी म्हणजेच श्री क्षेत्र तुळजापूर येथे. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुणे जिल्ह्यात असलेल्या पुरंदर किल्ल्यावर झाला. शंभूराजांच्या आईचे नाव होते सईबाई आणि वडिलांचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी आपले वडील बंधू संभाजी राजांच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले होते. शंभूराजे अवघे 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी शंभूराजांचे सर्व पालनपोषण केले. संभाजी महाराज अनेक भाषात पारंगत होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी प्रशासन कसे चालवावे यावर आधारित बुद्धभूषणम या संस्कृत ग्रंथाचे लिखाण केले. सन 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ॲबे कॅरे नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाने संभाजी महाराजांचे वर्णन करून ठेवले आहे. तो म्हणतो की युवराज हे लहान असले तरी ते धैर्यशील आहेत आणि आपल्या वडिलांच्या कीर्तीला साजेल असेच आहेत. ते आपल्या वडिलांसोबत राहून युद्धकलेत तरबेज झाले आहेत. सैनिकांना शंभूराजांच्या हाताखाली लढण्यास धन्यता वाटते. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या कारभारात गुंतले असताना युवराजांचे दरबारातील मानकऱ्यांशी मतभेद होऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांसोबत कर्नाटकाच्या मोहिमेवर जाता नाही आले. त्यावेळी शिवरायांनी शंभूराजांची कोकणातील शृंगारपूर येथे सुभेदारपदी नियुक्ती केली आणि संभाजी महाराज रायगडाहून जे पायउतार झाले ते शिवरायांच्या मृत्यूनंतरच रायगडावर परतले. 1681 रोजी शिवयोगी पंडित यांच्याद्वारे शंभूराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि 23व्या वर्षी शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले. 1682 मध्ये औरंगजेब दक्षिण हिंदुस्थानावर चालून आला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते. त्या काळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबच्या सैन्याचा समावेश होता. परंतु तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोठ्या हिमतीने मोगलांशी लढा चालू ठेवला. त्यांच्या झुंजारपणाचे उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेजचा किल्ला. औरंगजेबला वाटत होते की हा किल्ला काही तासात जिंकता येईल, पण तो किल्ला जिंकायला त्याला 6.5 वर्ष लागली. शंभूराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचा सिद्धी, म्हैसूरचा चित्तदेवराय ह्या शत्रूंना चांगलाच धडा शिकवला. 1686-87 मध्ये स्वराज्यात भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी महाराजांनी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कौलनामे दिली. व्यापाऱ्यांना सवलती देऊन महसूल वाढवला. सैनिकी व्यवस्थित पायदळ, घोडदळ, तोफखाना तसेच समुद्रावरील शत्रूंशी लढण्यासाठी नौदळ निर्माण केले. मित्रांनो, हे आहे शंभूराजांचं स्मारक जिथे आपण आपसूक नतमस्तक होतो. ही आहे कवी कलश यांची समाधी. आता आपण निघालो आहोत वडू बुद्रुक या गावी.
छत्रपती संभाजी महाराजांचे जेथे अंतिम संस्कार झाले ते ठिकाण म्हणजे वडू बुद्रुक आणि जेथे देह ठेवला ते ठिकाण म्हणजे तुळापूर. हे दोन्ही ठिकाण म्हणजे आपले शक्तिस्थळ आहे. आता आपण आलो आहोत वडूगावा. त्या क्रूर औरंगजेबाने शंभू राजांच्या शरीराचे तुकडे त्रिवेणी संगमाजवळ फेकले होते. त्यावेळी जनाबाई आणि ग्रामस्थांनी पुढे येऊन शंभू राजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून ते शिवले. औरंगजेबच्या सैनिकांना न घाबरता गोविंद महार याने त्याच्या मालकीच्या जमिनीत अंत्यसंस्कार केले. ही एक इमारत आहे. या इमारतीमध्ये छोट्या छोट्या फोटोच्या माध्यमातून इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल आणि जर पुण्यात राहत असाल तर एक दिवस या ठिकाणांना नक्की भेट द्या. कसा वाटला आमचा ब्लॉग?